संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आज अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात उत्साहात आगमन झालं। हमाल पंचायत, मार्केट कमिटी, व्यापारी आणि कष्टकऱ्यांच्या वतीने पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। यंदा या दिंडीला आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अनोखी गर्दी लाभली आहे। पालखी पुढील 2 दिवस शहरात मुक्कामी असेल। उद्या सकाळी 10 वाजता महाराजांचा 729वा समाधी सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्त हमाल पंचायत तर्फे 2 दिवस अन्नदान केलं जात असून उद्या दुपारी 5 वाजता वारकरी आणि नगरकरांसाठी शिपी आमटी तसेच ज्वारीच्या भाकरीचा गावरान प्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। सोमवारी सकाळी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल अशी माहिती हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली। संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची आज पालखीचा आज अहिल्यानगर शहरामध्ये आता इथं मार्केट यार्ड मध्ये हनुमान मंदिरामध्ये त्याचं स्वागत हमाल पंचायत असेल, मार्केट कमिटी असेल, व्यापारी बंधू असतील, सर्व कष्टकऱ्यांच्या वतीने हे स्वागत करण्यात आलं। आणि आता दर्शनासाठी ही पालखीचा सगळ्यांना नगरकरांना लाभ देण्यासाठी उपलब्ध आहे। माझं नगरकरांना आव्हान राहील की उद्या सकाळी 10 वाजता निवृत्तीनाथ समाधी सोहळा 729वा समाधी सोहळा आहे, त्याच्यासाठी सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने इथे यावे। आणि आता 2 दिवस ही पालखी सोमवारी सकाळी इथून याचं बाहेर मार्गक्रम पंढरपूरच्या दिशेने होणार आहे, तर 2 दिवस मुक्कामी पालखी आहे। आणि जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने सालाबाराप्रमाणे आपण स्वागत करतो आणि मोठ्या भक्तिभावाने आज आपण पाहता की मोठ्या भक्तिभावाने जिल्हा हमाल पंचायतचे सर्व कष्टकरी बांधवांच्या वतीने आज स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि आज आपण गर्दी बघतो की आतापर्यंत जेवढ्या दिंड्या झाल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या त्याच्यापेक्षा सगळ्यात अनेक गर्दी आता पाहायला मिळाली। आणि 2 दिवस आता अन्नदान हमाल पंचायतच्या वतीने आता खिचडी वाटप उद्या 3-5 वाजता शिपी आमटी, चुलीवरच्या भाकरी, रस्सा, कांदा असे गावरान जेवणाचं आपण प्रसाद तिथे ठेवलेला आहे। ते सुद्धा सर्व वारकरी बंधू असेल, आमचे नगरकर बंधू असतात त्यांच्यासाठी खुलं राहणार आहे। आणि जेव्हा दिंडी सोमवारी सकाळी ही दिंडी निघणार आहे ते सगळ्यांनी दर्शनासाठी त्याचा लाभ घ्यावा हीच मी जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने सर्व भाविकांना विनंती करतो। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।